नमस्कार, इथं स्वीट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. नॉनव्हेजचा पदार्थ म्हटला की तो अगदी टेस्टी झाला पाहिजे आणि टेस्टी असेल तरच खायला मजा येते. तर असाच एक नवीन पदार्थ आपण शिकणार आहोत, ते म्हणजे चिकन सुक्कं. आणि खूप वेगळ्या स्टाईलमध्ये असं वाटेल की तुम्ही कुठल्या तरी रेस्टॉरंटमधलं चिकन मागवलेलं आहे आणि ते खात आहात. अशा पद्धतीचं चिकन आज आपण शिकणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती फर्स्ट टाईम आला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा, कारण येणाऱ्या व्हिडिओची सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही तो व्हिडिओ मिस करू शकणार नाही. तर असंच मस्त चविष्ट चिकन आता आपण बनवायचं. चला तर पटकन रेसिपी स्टार्ट करूयात. कोणताही पदार्थ बनवण्याच्या अगोदर त्याची बेसिक तयारी करून घ्यावी लागते. इथे पण आपण बेसिक तयारी करून घेत आहोत. त्यासाठी मी एक मोठा मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि तो असा उभा चिरून घेत आहे. तर हा कांदा आपल्याला मसाला बनवण्यासाठी लागणार आहे. अर्थातच मोठा चिरून घेतला आहे म्हटल्यानंतर. तर हा कांदा आता बाजूला ठेवून दिलेला आहे. तसंच दुसराही कांदा चिरण्यासाठी घेतलेला आहे. तर दुसरा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. तर हा आपण कांदा फोडणीसाठी वापरणार आहोत, त्यासाठी असा बारीक चिरून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला टोमॅटो लागणार आहे. तर एक टोमॅटो मी असं मोठ्या तुकड्यांमध्ये कटिंग करून घेत आहे. हे आपल्याला मसाला बनवण्यासाठी टोमॅटो लागणार आहे. बघा, प्रत्येक नॉनव्हेज पदार्थ मसाला बनवण्याची पद्धत अलग अलग असते. तर तो मसाला कसा बनवायचा आणि मसाला चांगला बनवला तरच ते जो पदार्थ बनवणार आहोत तो टेस्टी होतो. तर 2 टोमॅटो घेतलेले आहेत. एक टोमॅटो मोठ्या तुकड्यांमध्ये कटिंग केलेला आहे, तसंच एक टोमॅटो बारीक तुकड्यांमध्ये कटिंग केलं आहे. इथे आता धणे, काळी मिरी, लवंग आणि दालचिनी, जिरं हे सगळं एकत्र भाजून घेत आहे. भाजताना गॅस मंद ठेवायचा आहे, कारण मग ते मसाले करपले तर सगळा करपट असा वास लागेल त्या पदार्थाला. तर असं मंद गॅसवरती ते भाजून घ्यायचं आहे. आता भाजून झालेलं आहे, ते साईडला ठेवूयात. आता आपल्याला काय करायचं आहे, बाकीचे जो मसाला आहे जो आपण ग्रेव्हीमध्ये घालणार आहोत तो मसाला बनवायचा आहे. त्यासाठी इथे मी अर्धा वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि ते भाजून घेत आहे. इथे तुम्ही सुक्या खोबऱ्याचाही वापर करू शकता. मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यामध्ये जो मोठ्या पीसेसमध्ये कटिंग करून घेतलेला होता कांदा तो घालायचा आहे आणि तो भाजून घ्यायचा आहे. अलग अलग भाजलं तरी चालेल, एकत्र भाजलं तरी पण चालेल. आणि यावरती आता थोडंसं तेल घालायचं आहे. तेलामुळे मसाला व्यवस्थित भाजला जातो आणि तुम्हाला नंतर फोडणीमध्ये जास्त मसाला भाजायची गरज लागत नाही. तुम्ही वरतूनही घातला तरी पण तो चांगला शिजून निघतो. तर आता ते काढून घेतलेला आहे मसाला. आता आपण भाजून घेऊयात लसूण आणि अद्रक. तर लसूण आणि अद्रक तुम्ही तुमच्याकडे जर पेस्ट असेल बनवलेली तर तीही वापरू शकता. अगदी 2 ते 3 मिनटं लसूण अद्रक भाजून घ्यायचं आहे, जास्त वेळ भाजायचं नाही. तर इथे बघा, सगळे मसाले आता आपले भाजून झालेले आहेत. आता हे मसाले आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. त्या अगोदर इथे मी चिकन घेतलेलं आहे 1 किलो आणि जो आपण हे धने वगैरे खडे मसाले भाजून घेतलेले होते याची पण पावडर बनवून घ्यायची आहे. तर आता चिकनला आपण पहिलं मॅरिनेट करून घेऊयात. त्यासाठी इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे चिकनवरती. चिकनला मीठ घातलं की अगदी टेस्ट चांगली लागते चिकनची. चिकन आळणी लागत नाही आणि त्याचा उग्र वासही येत नाही. त्यासाठी आपल्याला हे मॅरिनेट करायचं आहे. इथे मी 1 चम्मच हळद, 1 चम्मच धना पावडर, 2 मोठे चम्मच दही घेतलेलं आहे आणि मीठ, हे सगळ्या जिन्नस चिकनला मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि याचा बघा, दही, धना पावडर, हळद, खूप खूप छान फ्लेवर येतो याच्या चिकनला. तर हे आता साधारण 20 ते 25 मिनटं अर्धा घंटासाठी तुम्ही ठेवू शकता मॅरिनेट करायला. तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात. आता फोडणी बनवायला घेऊयात. त्यासाठी इथे मी कढईमध्ये मोठे 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. यामध्ये आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा होता तो घातलेला आहे आणि तो भाजून घ्यायचा आहे गुलाबी कलरवरती असा. आणि कांदा चांगला भाजून घेतला की मग तो कांद्याचा जो ओलसरपणा आहे चांगला भाजला तर मग त्याची टेस्टही चांगली लागते आणि कांदा कच्चा लागत नाही भाजीमध्ये. आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे अद्रक लसूणची जी भाजून घेतलेलं होतं त्याची पेस्ट बनवलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि चांगली भाजून घ्यायची आहे. अद्रक लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर आता यामध्ये घातलेलं आहे आपण बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो पण चांगलं भाजून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं. आणि यानंतर मग आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते यामध्ये घालायचं आहे. तुम्हाला हवं असल्यास अद्रक लसूण चिकनला थोडंसं लावून घेऊ शकता
मॅरिनेट करताना आणि अर्धं उरलेलं तुम्ही फोडणीमध्ये पण टाकू शकता. इथे मी सगळं अद्रक लसूण तेलामध्ये भाजून घेतलेलं आहे. आणि आता आपण काय केलेलं आहे, चिकन टाकलेलं आहे. आता चिकन चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे त्या मसाल्यामध्ये. बघा इथे चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि उरलेले थोडीशी अद्रक पेस्ट होती, अद्रक लसूणची पेस्ट, ती पण आपण इथे घातलेली आहे. आता हे चिकन चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे 5 ते 7 मिनटं हे फ्राय करून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटामध्येच बघा याला पाणी सुटलेलं दिसेल. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, गरम मसाला पावडर घालायची आहे. त्यानंतर धना पावडर घालायची आहे. गरम मसाला पावडर 2 चम्मच इथे वापरलेले आहे. धना पावडर 1 चम्मच वापरलेला आहे. आणि जो आपण भाजून घेतलेला मसाला होता, जे ड्राय मसाले होते त्याची पावडर करून यामध्ये घातलेले आहे. तर हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले सगळे त्या चिकनला लागले पाहिजे तसे 3 ते 4 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच फ्राय करून घ्यायचं आहे चिकनला. आणि यानंतरच मग त्यावरती झाकण टाकायचं आहे. आता इथे जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण मीठ कमी टाकलेलं आहे तर त्याच्यामध्ये मीठही घालू शकता. जर तुम्हाला इथे लाल मिरची पावडर घालायची आहे तिखटवाली तर तेही तुम्ही घालू शकता. इथे आपण पुदिना आणि कोथिंबीर चिरून घातलेले आहे, तुम्ही याची पेस्ट करून सुद्धा घालू शकता. तर आता हे 2 ते 3 मिनटं पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे. आणि जे आपण मसाल्याचं वाटण केलेलं होतं, कांदा, टोमॅटो, खोबरं, हेही इथे वापरायचं आहे, ग्रेव्हीमध्ये घालायचं. 3 ते 4 मिनटं परत फ्राय करून घ्यायचं, कारण तो मसालाही भाजला पाहिजे. तरच त्या ग्रेव्हीला, म्हणजे ते सुक्कं चिकन आहे ते एकदम मसालेदार आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल होईल. या स्टेप फॉलो करणं खूप गरजेचं आहे, कारण आपण व्यवस्थित नाही बनवलं तर त्याची टेस्ट अजिबात तशी लागणार नाही जशी आपल्याला हवी आहे. आता इथे मी घातलेला आहे, आपल्याकडे जो घरगुती लाल तिखट आहे तेच घातलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर कलरची मिरची पावडर घालू शकता, देगी तिखी मिरचीसुद्धा इथे वापरू शकता. आता मी काय केलेलं आहे, झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं हे शिजवून घेतलेलं आहे. झाकण ठेवून शिजवल्यानंतर बघा त्याचं जे तेल आहे ते तेल, ज्याला आपण तरी म्हणतो, ती वरती येते. जसं की तेल अलग होतं तर आपलं चिकन थोडंसं चांगलं शिजले हे आपल्याला समजतं. तर इथे बघा चिकन आता अजून शिजलेलं नाही, चेक केलेलं आहे आपण चिकन शिजले का, तर परत एकदा अजून शिजवायला ठेवायचं आहे. यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे, त्या पाण्यामध्येच आपण हे चिकन शिजवून घेतलेलं आहे. तुम्हाला जर पाणी टाकायचं असेल, जर चिकन लवकर शिजत नसेल तर ते मग गरम करून घालायचं आहे पाणी, त्याच्याने मग तुम्हाला आहे असं टेक्स्चर भेटणार आहे. तर इथे आता आपण पुन्हा चेक करूयात चिकन शिजले का. तर हे पहा, चिकन अगदी चांगलं शिजलेलं आहे. आणि आता आपण पुन्हा एकदा 2 मिनटं अगदी चिकन परत शिजवून घेऊया आणि आता सर्व करायला घेऊया. तर ही होती आपली चिकन सुक्का रेसिपी. दह्यातलं चिकन म्हणू शकता तुम्ही याला, चिकन ग्रेव्ही म्हणू शकता, चिकन सुक्कं, सगळ्या काही पदार्थांसाठी हाच मसाला वापरायचा आहे. आणि खूप टेस्टी होतं, अगदी रेस्टॉरंट स्टाईल होतं. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा, कारण येणाऱ्या व्हिडिओची सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आणि जर तुमच्याकडे पाहुणे आले असतील, काही स्पेशल कार्यक्रमाला बनवायचं असेल तर असं चिकन एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. पुन्हा भेटूयात अशाच चमचमीत आणि मस्त रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा. थँक्यू.